रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं? मुलांना चटपटी नाश्ता पाहिजे आणि अतिशय सॉफ्ट असा हा ढोकळा झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. बऱ्याच जणांचा ढोकळा हा जमतच नाही, परंतु हा मी कोणत्याही डाळीचा उपयोग न करता इथे झटपट होणारा आज मी तुम्हाला ढोकळा करून दाखवणार आहे. चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करू. अतिशय टेस्टी आहे आणि हलका आणि फुलका असा आहे. आता ह्या ढोकळ्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीकच रवा घ्यायचा आपल्याला आणि एका बाउलमध्ये टाकायचा आहे. आता त्याच वाटीने आपल्याला 2 चमचे मी बेसन घेतलेले आहे. बेसन म्हणजे अर्धी वाटी बेसन घ्यायचं आपल्याला, ते सुद्धा रव्यामध्ये टाकायचं आहे. आता दोन्ही आपल्याला काय करायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही मिक्स झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. इथे मी 2 चमचा दही टाकणार आहे आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. अर्धी वाटीच्या कमी पाणी टाकलेलं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. झाकून ठेवायचं, 5 मिनिटांनी बघायचं आहे. तोपर्यंत पूर्वतयारी करायची. एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर बघायचं, त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. मी कलर येण्यासाठी थोडी हळद टाकलेली आहे आणि परत त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाणी लागत असेल तरच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. 1 चमचाभर थोडं तेल टाकायचं. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी इनोचा वापर केला आहे. तर तुम्ही इनो खात नसाल तर तुम्ही तिथे बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि इथे क्रिया मात्र फास्ट करायची. पटकन प्लेटमध्ये टाकून द्यायचं आपल्याला हे बॅटर आणि वरून त्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि पाणी आपलं गरम करून घ्यायचं. गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. फक्त 10 मिनिटं आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. 10 मिनिटांनी आपल्याला बघायचं. चला आता आपला ढोकळा झालेला आहे. आता आपण बघू. त्याचं झाकण काढायचं आपल्याला आणि मस्त असा छान जाळीदार आपला हा ढोकळा झालेला आहे. चेक करून बघायचं आणि थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला काढायचं आहे, आधी काढायचा नाही. जर गरम असताना तुम्ही काढाल तर तो खालून चिपकतो आणि ढोकळा व्यवस्थित निघत नाही. म्हणून पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला ढोकळा काढायचा आहे आणि त्याचे चौकोनी काप करायचे. बघा, अतिशय जाळीदार असा छान ढोकळा झालेला आहे आणि झटपट हा होतो. इन्स्टंट आहे. 10 मिनिटामध्ये होणारा ढोकळा आहे. ना कोणती डाळ भिजवायची झंझट नाही, ना काही नाही. केव्हाही मुलं जर तुम्हाला मागतील तर तुम्ही हे दुपारीसुद्धा करून देऊ शकता किंवा सकाळीसुद्धा पटकन हा नाश्ता करून देऊ शकता. कोणी आले तरी तुम्ही त्या पाहुण्यांनासुद्धा हा ढोकळा करून देऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर अनिता गृहिणी किचनला सर्च करा. मस्त खा, आनंदी राहा.